नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे छोट्याशा राईडला, लोणावळ्याला चाललो आहे. असाच एक टाईमपास ब्लॉग पण होईल आणि एक टाईमपास राईड पण होईल. आता मी थांबलो, वाट बघतोय, पोरं येत आहेत. पोरं आल्यावर मग आपण निघूया. प्रॉपर अशा सगळ्या स्पोर्ट्स बाईक्स आमच्या निघणार आहे आणि एकदम आम्ही सगळ्या तगड्या गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि एक भारी राईड होणार आहे आमची. रात्रीचा उजेड झाला पण अजून काय आले नाही आणि इथे सगळे एकदम रायडर लोक टकाटक एकदम आपल्या आयटम बिटम घेऊन सगळे चालले आहेत आणि आम्ही इथेच उभे वाट बघतोय अजून. स्मगलर कौन लेके आया है? स्मगलर कौन लेके आया है? वीडियो ना आपली रात्री उभे होतो दिवस झाला. मी रात्री वाजून वाट बघतोय. 4 वाजता मी मेसेज टाकला ग्रुपमध्ये. चलो अभि उतरले कशाला? चला पुढे चला. बघा मित्रांनो, रायडर्स आलेले आहेत. तिकडे हार्ली डेव्हिडसन आलेली आहे, हिमालय आलेली आहे, हायाबुसा पण रेडी आहे आणि आपली पण ट्रायम्फ पण रेडी आहे. चला आता इसको टफ देगा योगेश को टफ देगा. 150 हाँ मोटा सिग्नल है भाई. तो हम लोग को लगा तो उधर वो कंफ्यूज हो गया ऊपर नीचे में. नहीं मैं वहीं पे रुका, मैप देखा. राइट लिया. मित्रांनो आता 8:30 झालेत आणि एक रायडर आमचा मागे राहिला आहे. आमची जी हार्ली डेव्हिडसन आहे ती मागे राहिली. पोरं ब्लॉग करतायत, शिकतायत. सनराईज बघायला जायचं होतं, 9:15 होत आलेत. मी आता नाश्ता चालू आहे आपला. नाश्ता झाल्यावर मग जाऊ. मी काय आता रस्ता बिस्ता दाखवत बसणार नाही कारण सगळ्यांना रस्ता माहिती आहे, लोणावळ्याचा तोंडपाठ आहे. तर आता जसं थांबू, कुठे काय करू ना, तसं जरा ब्लॉग करत जाईल. थोडा या महिन्यात एक तरी ब्लॉग गेला पाहिजे ना. मित्रांनो परत एकदा थांबलेलो आहे. कशासाठी थांबलो ते नाही माहिती. आज खूप नाकाबंदी आहे पोलिसांची. म्हणजे काय माहीत नाही काय लफडा झाला का काय, ट्रॅफिक आणि संडेमुळे असतं. पण खूप नाकाबंदी आज. तिकडे जा ना, तू तिकडे जा. सिविक सेन्स आहे का? सिविक सेन्स. सहलीला जायाचं बॅग लावून कसा आलाय बघ ना संजय. अरे टाक मग. हा तिकीट ठेव. अरे हा माझी ही काय ठेवायची तिकीट? ये दो ही अलग लग रहे हैं भाई फुल. बाकी सब राइडर लग रहे थोड़ा बहुत. अरे ये क्या है? रुक जाना, संजय को देखते हैं. गाड़ी गई पीछे गई गाड़ी शायद. आडवा कर. राज संजय बना रायडर. माकडा काय करतो? कुत्र्यांचे पिल्ल. अरे तो रील बनवणार आहे भाई. थांब. हा वाफ दिसली पाहिजे प्रवीण.
भजी चांगलीच असते. कांदा भाजी मागवली तरी ती पण तुला चांगलीच लागणार. जागेची मजा आहे ती. जागेची मजा आहे. घरी बनव सेम. चला मित्रांनो, झालेली आहे आपली राईड. खूप उशीर झाला, ऊन लागतंय कडकडीत. आपण निघूया आता घरी, कारण संध्याकाळी आपल्याला परत बारशाला जायचं आहे. अरे राहू दे, कशाला गॅप टाक ना इथे. मग माझी घे इकडे. हा हार्डली डेव्हिडसनला मध्ये ठेव. हे आमचं काय ना, आम्ही रायडर लोक असे फक्त. चला आता कुठं जायचं? ते विमान बघायला. चिक्या घ्यायच्या आहेत ना? हा मग ते आता जिथे उतरलो तिथे लेफ्टला थांबू खाली. अरे हा, हे रीलचं काय अक्षय रोकडेकडचा वडापाव खाल्ला आणि आता आपण निघतोय. हे कसं, हे ते अनुशासन त्या टाईपचं आहे. खावंच लागतं आपल्याला. इकडे लोणावळ्याला यायचं तर रोकडेकडे वडापाव खावाच लागतो. सगळ्यात ठेचा खूप भारी असतो. आता आपण निघूया आता. चला रोकडे वडापाव. चला रे चला, मला बारशाला जायचं आहे रे. हाँ भाई 1 BHK भाई, 1 BHK इधर. ओ 1 BHK इधर. चले गोवंडी वाले बसून घ्या. चले गोवंडी वाले. चलो गोरेगाव चलो गोरेगाव पनवेल सायन योगेश्वरी. दीपक भाई आते हम लोग. संभाल लेना एडिटिंग सब. हम लोग आते हैं नोएडा जाके. दुबई का नया प्रोजेक्ट आया है. पानी तो नहीं जा रहा इस बार. ह्या लहान पोरांसारखं यांना विमान बघायचं आहे. भाई काकाने समज सीडीच गायब केली तर तिकडून काय. हा कसला विमान काय भाई? हा बिझनेस क्लास आहे काय भाई? हे बिझनेस क्लास आहे. मेडे 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 मेडे. अरे नकली विमान आहे हा भाई. शूटिंग साठी बनवलेला आहे. शूटिंग वाला है बे. हा वो तो क्या बोला वो. जाम गरम होतं रे. सस्ती डेग ये लॉन्च होईल. मेडे मेडे मेडे. ते बघ ते स्टिकर चिटकावलाय बघ. ते बघ ते ग्रीन वाले पण हँडल होतात. स्टिकर चिटकावलेत रे. हे चला भाई विमान बघू दे मला. टॉयलेटला विलेटला जाऊन या रे. हा वाटतोय बाय. AI मध्ये तू आकाश टाक तिकडे. इकडे ते लोणावळ्याला जाताना आपल्याला दिसतं ना विमान. 50 रुपये तिकीट आहे याच्या. आता आतमध्ये यायचं 50 रुपये आणि गाडी घेऊन येणार असाल तर 100 रुपये तिकीट आहे. फोटो काढ रे. हे शूटिंग साठी बनवलेलं विमान आहे बरोबर. चांगलं. ती पाकिट वगैरे पडलेली आहेत भाई. ठीक आहे. हे बघ 50 रुपये आमच्याकडून घेत आहे. 50 रुपये आमच्याकडून घेत आहे. हा बघा मित्रांनो, हा विमान म्हणजे पहिला हा चालू होता चांगला. AC वगैरे आतमध्ये असायची, पण आता मला वाटत नाही आता कोण जात नाही, त्यामुळे मला वाटतं त्यांनी हेच करून टाकलं. पण तरी पण पैसे वगैरे घेतात. 50 रुपये वगैरे आहे चालू. काय नाही आतमध्ये नका जाऊ, फालतूगिरी आहे सगळे. पैसे वाया जातील. 100 रुपये फोटो म्हणजे बाईकसोबत फोटो काढायचा असेल तर 100 रुपये. नाही तर असं जाऊन आतमध्ये फिरून या 50 रुपये. आता इथून सरळ घरी जायचं आणि टाईमपास ब्लॉग केला आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक तर करणार नाही आणि सबस्क्राईब पण करणार नाही. मग कशाला मी बोलू. चला बाय.